नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू ओळख सूक्ष्मजीव शास्त्राची। सर्वप्रथम बघू सूक्ष्मजीव शास्त्र म्हणजे काय। ज्या शाखेत सर्व प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला सूक्ष्मजीव शास्त्र असे म्हणतात। सूक्ष्मजीव विविध प्रकारचे असतात, तर काही सूक्ष्मजीव हे उपयोगी असतात, तर काही सूक्ष्मजीव हे उपद्रवीही असतात। तर अशा विविध सूक्ष्मजीवापैकी जे उपयोगी सूक्ष्मजीव आहे त्या सूक्ष्मजीवांचा आज आपण विविध क्षेत्रातील उपयोग पाहणार आहोत। सर्वप्रथम बघू आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र। काही आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित प्रथिने, विकरे, उपयोजित अनुवंशशास्त्र, रैनवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात। ह्या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न, औषधे यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। यानंतर बघू औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र। सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश होतो। यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्म जैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात। औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे काही प्रमुख पैलू आहेत, त्या पैलू आपण बघू। सर्वप्रथम आहे की किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादने घेणे, उदाहरणार्थ पाव, चीज, वाईन, रसायनासाठी लागणारा कच्चा माल, विकरे, अन्न घटक, औषधे यासारखी आपण उत्पादने घेऊ शकतो। दुसरा प्रमुख पैलू आहे तो म्हणजे कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर करणे। विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा वापर करून असंख्य अशी उत्पादने तयार केली जातात, तर काही विशिष्ट अशा उत्पादनाची माहिती आपण आज बघूया। सर्वप्रथम उत्पादनामध्ये बघू ते म्हणजे दुग्धजन्य उत्पादने। पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्यांचे विविध पदार्थात रूपांतर केले जात असे, जसे चीज, लोणी, क्रीम, केफीर जे शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ असतो, योगर्ट जे विरजन वापरून तयार केलेली दही। हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यात बदल होते। याचबरोबर पोत, स्वाद, सुगंध यामध्ये वाढ होते। या ज्या प्रक्रिया आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि अधिक कुशलतेने घडवून आणल्या जातात। बहुतांश दुग्धजन्य उत्पादनासाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो। फक्त चीज उत्पादनात तंतुकवके वापरली जातात। सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात। नंतर लॅक्टोबॅसिला जीवाणूंच्या साहाय्याने दुधाचे किण्वन घडवून आणले जाते। या प्रक्रियेत दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते व लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होऊन त्याचबरोबर स्वाद व सुगंध असलेली संयुगे बनतात। उदाहरणार्थ डायॲसिटिल आहे, ज्याला लोण्याचा स्वाद असतो। यानंतर बघू आपण दुसरा पदार्थ तो म्हणजे योगर्ट। योगर्टमध्ये लॅक्टोबॅसिला जीवाणूच्या मदतीने जे विरजन वापरून तयार केले जाते, तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात। त्यांचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते। दूध तापवून कोमट केले जाते, त्यात स्ट्रेप्टोकॉकस, थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूंचे एकाच एक प्रमाणात मिश्रण मिसळले जाते। स्ट्रेप्टोकोकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो। लॅक्टोबॅसिलसमुळे ॲसिटाल्डिहाइड सारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो। योगर्टमध्ये विविध प्रकारचे रस मिसळून विविध स्वाद निर्माण केले जाते। उदाहरण बघायचे झाल्यास स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट। योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढवता येते। यानंतरचं उत्पादन बघू ते म्हणजे लोणी।
या लोण्याचे दोन प्रमुख प्रकार आहे. पहिला प्रकार आहे स्वीट क्रीम आणि दुसरा प्रकार आहे कल्चर्ड. असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. त्यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. यानंतरचा प्रकार पाहू, चीज निर्मिती. जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्म जैविक परीक्षण होते. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेज हा विकर पूर्वीपासून वापरण्यात येत असे, पण हल्ली कवकापासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनवल्या जाते. दह्यातून पाणी वेगळे काढले जाते, ज्याचे इतर काही उपयोग आहेत. घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादी, नंतर मीठ घालणे व त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. त्यानंतरचं उत्पादन आहे तो म्हणजे प्रोबायोटिक्स. हे पदार्थही दुग्धजन्य पदार्थ आहे. त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, म्हणजेच पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात, उपद्रवी सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. प्रोबायोटिक्स उत्पादनामध्ये आपल्याला विविध प्रकार सांगता येईल, जसे योगर्ट, केफीर, सोअरक्रूट, याला कोबीचे लोणचे म्हणतात, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणची, तेले, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर ज्याला गोडी असणारे पदार्थ म्हणतात, सूक्ष्म शैवाले, अशा विविध रूपात आपल्याला हे प्रोबायोटिक्स मिळते. अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे कारण ही उत्पादने आपल्याला अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीवे व त्यांच्या चयापचय क्रियावर नियंत्रण ठेवतात, प्रतिक्षमता वाढवतात, चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यावरील उपचारासाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा सुद्धा वापर केला जातो. यानंतरचं उत्पादन आहे पाव. धान्याच्या पिठापासून पावाचे विविध प्रकार बनवले जाते. पिठामध्ये बेकर्स ईस्ट, शॅकेरोमायसिस सेरेविसिस, पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. ईस्टमध्ये पिठातील कर्बोदकाचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमध्ये होते. CO2 मुळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव जाळीदार होतो. व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित ईस्टचा वापर होतो, तर घरगुती वापरासाठी ते कोरड्या दाणेदार स्वरूपात उपलब्ध असते. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्व व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यामुळे ईस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. आजच्या काळात लोकप्रिय असलेल्या चायनीज खाद्यपदार्थात वापरले जाणारे विनेगार, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट हे 3 घटक सूक्ष्मजैविक किण्वनाने मिळवतात. यानंतरचं उत्पादन बघू ते म्हणजे विनेगार. जगातील अनेक प्रदेशामध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी विनेगारचा वापर होतो. रासायनिकदृष्ट्या जर विचार केला तर विनेगार म्हणजे 4% ॲसिटिक आम्ल हे आहे. फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळांतील
स्टार्च अशा कार्बनी पदार्थाचे सॅकॅरोमायसिस सेरेविसिस ह्या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवले जाते. इथेनॉलमध्ये ॲसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकानोबॅक्टर ह्या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्मजैविक अपघटन केले जाते. यामुळे ॲसिडिक आम्ल व इतर उपउत्पादने मिळतात. मिश्रणाचे विरलन करून त्यातील ॲसिडिक आम्ल वेगळे केले जाते. पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ॲसिडिक आम्लाचे विरंजन करतात. त्यानंतर पाश्चरीकरण होते. शेवटी अत्यल्प प्रमाणात SO2 ज्याला सल्फर वायू म्हणतो तो मिळतो आणि विनेगार तयार होतो. गहू व तांदळाचे पीठ व सोयाबीन यांचे मिश्रण ॲस्पॅरजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवल्या जाते. यानंतरचं उत्पादन बघू, पेय निर्मिती. विविध प्रकारचे पेयसुद्धा या सूक्ष्मजीवांच्या वापराने तयार केल्या जातात. तर काही फळं आहेत, या फळापासून पेय तयार केली जातात. सर्वप्रथम बघू, कॉफी या फळापासून कोणते पेय तयार होते. कॉफीचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे कॅफिया अरेबिका. या कॉफीच्या फळापासून आणि बियापासून विविध प्रकारचे पेय तयार केले जाते. तर हे कॉफीचे फळ आणि बिया आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. या फळातून बिया वेगळे करणे हे सूक्ष्मजीवांचं महत्त्वाचं कार्य आहे. या प्रक्रियेसाठी ज्या सूक्ष्मजीवाचा वापर करतात त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. तर या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने कॉफीच्या फळापासून कॉफी नावाचं पेय तयार केले जाते. त्यानंतरचं पेय आहे कोको. कोकोची निर्मिती थिओब्रोमा कॅको या फळापासून तयार केली जाते. फळातून बिया वेगळे करण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात. यामध्ये विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा वापर होतो, जसे कॅन्डिडा, पिचिया, सॅकॅरोमायसिस आणि हेन्सेन्युला. आणि यापासून जे पेय तयार होते त्याचं नाव आहे कोको. यानंतरचं पेय जे आहे ते द्राक्षे आणि सफरचंद यांच्यापासून तयार होते, ज्याला वाईन आणि सिडार म्हणतात. तर यामध्ये द्राक्षे आणि सफरचंद यांच्या रसाचे किण्वन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. द्राक्ष आणि सफरचंद आहे, यातील रसाचं किण्वन करण्यासाठी सॅकॅरोमायसिस सेरेविसिस या सूक्ष्मजीवाचा वापर करतात. या सूक्ष्मजीवाच्या सहाय्याने द्राक्षापासून वाईन तयार केल्या जाते, तर सफरचंदापासून सिडार हे पेय तयार केल्या जाते. अशा पद्धतीने सूक्ष्मजीवांचा वापर करून विविध प्रकारच्या पेयांची निर्मिती केली जाते. यानंतर बघू सूक्ष्मजैविक विकरे. रसायन उद्योगामध्ये आता रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही हे विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणाची गरज भासत नाही. विकरे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. अनावश्यक उपउत्पादने बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियामध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो, म्हणून अशी विकरे पर्यावरणस्नेही ठरतात. तर हे जे सूक्ष्मजीव आहे, या सूक्ष्मजीवांची जर उदाहरणे सांगायची झाल्यास ट्रान्सफरेजिस, हायड्रोजेलिस, लाएस, आयसोमरेजिस, लायगेजिस ही व इतर सूक्ष्मजीवे यांचा विकर म्हणून उपयोग केला जातो. डिटर्जंटमध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिसपासून मिळवलेल्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप बनवतात. चीज, वनस्पतीचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त सूक्ष्मजीवापासून विविध प्रकारची
प्रतिजैविके तयार केली जातात. विविध प्रकारच्या जीवाणू व कवकापासून मिळवलेल्या प्रतिजैविकामुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव वापरून जी प्रतिजैविके तयार केली आहे त्यामध्ये पेनिसिलिन, सिफॅलोस्पेरिन्स, मोनोबॅक्टम्स, बॅसिट्रॅसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन अशा विविध प्रकारच्या प्रतिजैविकाची निर्मिती ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणू विरुद्ध वापरली जातात आणि क्षयरोगाविरुद्ध रिफायसिन नावाचं प्रतिजैविक प्रभावी ठरते. यानंतर बघू सूक्ष्मजीव आणि त्यापासून तयार होणारं इंधन. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा नागरी कचरा, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनाक्षी अपघटन करून मिथेन वायू तयार केले जाते, जे इंधन म्हणून वापरले जाते. सॅकॅरोमायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ धूररहित इंधन म्हणून वापरले जाते. याचबरोबर हायड्रोजन वायू हे सुद्धा सूक्ष्मजीवापासून तयार केले जाते. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षेपण करतात व हायड्रोजन वायू मुक्त करतात. इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारे बनवली जातात. यानंतर बघू जैव इंधन. नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतामध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे. हे इंधन विविध रूपामध्ये असते. घनरूप असेल तर दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, द्रवरूप अवस्थेत वनस्पती तेले, अल्कोहोल, वायुरूप अवस्थेत गोबर गॅस, कोल गॅस अशा स्वरूपात उपलब्ध असते. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्य काळात भरवशाची इंधने म्हणून ही इंधने ओळखली जातात. यानंतर बघू सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण. वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हे घटकही वाढत जातात. त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ह्या जगातील महत्त्वाच्या समस्या आहे. विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशाची शहरे ह्या समस्यांनी ग्रस्त आहेत. समस्यांचे योग्य वेळी व योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचे जीवन अवघड ठरेल. सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका महत्त्वाची आहे. बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धती सर्वांना माहीत आहे. पण रोजच्या रोज टनामध्ये जमा होणारा नागरी कचरा याची विल्हेवाट लावणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहे ते बघू आपण. पहिला आहे भूमिभरण स्थळे. शहरात जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लॅस्टिकचे अस्तर घातले जाते. कचऱ्यातील अशुद्ध आणि विषारी द्रव्य झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. दाबून गोळा केलेला जो कचरा आहे तयार केलेल्या खड्ड्यात टाकला जातो. त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा ज्याला पालापाचोळा म्हणतो, विशिष्ट जैव रसायने यांचा थर पसरतात. काही ठिकाणी त्यात बायोरिॲक्टर्स मिसळले जातात. कचरा व माती यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात. खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिपून बंद केला जातो. काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट खत मिळते. खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरता येते. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तयार होणारा जो कचरा आहे शहरातील त्याची विल्हेवाट लावता येते. यानंतरची मोठी समस्या आहे ती म्हणजे सांडपाण्याची. तर या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापरसुद्धा केला जातो. गावामध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते. पण मोठ्या शहरात जमा होणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉईडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त करतात.
फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. या प्रक्रियेत तळाला जाणारा जो गाळ आहे हा खत म्हणून वापरला जातो. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरणदृष्ट्या निर्धोक असते आणि सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. त्यानंतर बघू स्वच्छ तंत्रज्ञान. मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाणही त्याच वेगाने वाढले आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू, भू व जलप्रदूषण यावर नियंत्रण कसे ठेवले जावे ते आपण बघूया. मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतर केले जाते. त्यासाठी काही सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. हे सूक्ष्मजीव इंधनातून गंधक काढून टाकतात, त्यामुळे प्रदूषण कमी होते. हलक्या प्रतीच्या धातुकांमधून जसे तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात. यासाठी थायोबॅसिलस व सल्फोलोबस जीवाणूंच्या साहाय्याने धातूच्या झिरपण्यापूर्वीच त्यांचे संयुगात रूपांतर केले जाते. समुद्र किनाऱ्यावर तेलकट पाणी व हजारो मृत मासे यांच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते. हे तेल जलचरासाठी घातक विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग हा यांत्रिकदृष्ट्या वेगळा करणे सोपे नाही. त्यासाठी अल्कॅनिव्होरॅक्स, बार्क्युमेनिन्स व सुडोमोनास जीवाणूमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला ह्या सूक्ष्मजीवांचा समूह उपयोगी पडतं. या व्यतिरिक्त प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्याला PET म्हणतो, ह्या अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग आहे. ह्या प्लॅस्टिकने व्यापलेल्या आहे. ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचं विघटन करण्यासाठी आयडोनेला साकिएन्सिस, विब्रिओ प्रजातीच्या सूक्ष्मजीवांचा वापर करून त्यांचे विघटन करता येतात. या व्यतिरिक्त खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्लपर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. त्यामुळे पुतळे, पूल व इमारतीमधील धातूंचे क्षरण होते. ते होऊ नये यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. यानंतर बघू सूक्ष्मजीव व शेती यांचा संबंध. यामध्ये सर्वप्रथम बघू आपण सूक्ष्मजैविक संरोप. प्रक्रियेत काही सूक्ष्मजीवयुक्त संरोप बनवले जातात. पेरणीआधी बियाण्यांतून या पोषक संरोपाची फवारणी केली जाते, तर काही संरोप वनस्पतीमध्ये सोडले जाते. संरोपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेज, ॲझॅटोबॅक्टरयुक्त द्रव्य वापरली जातात. यानंतर बघू जैव कीटकनाशके. जीवाणू व कवक यापासून मिळवलेले व पिकावरील कीड, कीटक, रोगजंतूचा नाश करणारी द्रव्ये, जीवाणूपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी विषारी असल्याने त्या वनस्पतींना खात नाही. जीवाणूप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशक म्हणून वापरले जातात. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने सूक्ष्मजीव आपल्याला मदत करत असतात, ज्यांचा आपण उद्योगधंद्यात वापर करतो. विविध प्रकारची कीटकनाशक म्हणून त्यांचा वापर करतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापर करतो. सूक्ष्मजीव फक्त उपद्रवीच नाही, तर ते उपयोगीसुद्धा आहे, जे आपण रोजच्या जीवनामध्ये त्यांचा आपल्याला उपयोग होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.